हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे मास अँड वेट. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा समोर दिलेल्या लिंकवरती जर का तुम्ही गेलात तर तुम्ही डायरेक्ट चॅनल पेजवरती जाल आणि तिथे जाऊनसुद्धा माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मास अँड वेट. सो सगळ्यात पहिलं आपण मास म्हणजे काय ते बघून घेऊया. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे काय तर सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टमध्ये जो काही मॅटर प्रेझेंट आहे तो मॅटर म्हणजेच त्याचा मास. फॉर एक्झाम्पल इथे हा पेन आहे. हा पेन प्लॅस्टिकपासून बनला आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक नॉन लिव्हिंग थिंग कशापासून बनलेले असतात तर ॲटम्स आणि मॉलिक्युल्सपासून. मग ह्या पेनमध्ये जेवढे ॲटम्स प्रेझेंट आहेत किंवा जेवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत प्लॅस्टिकचे तो त्याचा मास आहे. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल इथे मी एक सर्कल ड्रॉ केला आहे. ह्याला आपण स्टोन म्हणूया. आणि ह्या स्टोनच्या आतमध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत मॉलिक्युल्स आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये जेवढा मॅटर प्रेझेंट आहे तो त्या स्टोनचा मास असणार आहे. ओके. द SI युनिट ऑफ मास इज kg. मासचं SI युनिट काय सांगितलं आहे किलोग्राम. मास इज स्केलर क्वांटिटी. ओके. आता मासला स्केलर क्वांटिटी म्हटलं आहे का कारण याच्यामध्ये डायरेक्शन नाही आहे. फॉर एक्झाम्पल इथे हा स्टोन आहे बघा. या स्टोनकडे मॅग्निट्यूड आहे म्हणजेच त्याच्याकडे एक ठराविक साईज आहे पण डायरेक्शन आहे का इथे कुठे रिलेशन आहे का डायरेक्शनचं तर नाही. ओके. म्हणून याला काय म्हटलं आहे स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय तर फक्त मॅग्निट्यूड असेल तर त्या क्वांटिटीला काय म्हणणार आहेत स्केलर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय तर मॅग्निट्यूड आहे म्हणजे साईज आहेच प्लस डायरेक्शनसुद्धा आहे तर त्याला काय म्हणणार आहेत वेक्टर क्वांटिटी. ओके. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंजेस इवन व्हेन वी गो टू अनदर प्लॅनेट. ओके. आता सपोज हा स्टोन आहे. ह्या स्टोनचं मास आहे सपोज 5 kg अर्थवरती. ओके. पण ह्याच स्टोनला जर का आपण मूनवरती घेऊन गेलो तर ह्याचं मास चेंज होणार नाही आहे. म्हणजेच तुम्ही कुठल्याही प्लॅनेटवरती जा ऑब्जेक्टचा मास कधीच चेंज होत नाही. ओके. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके. आता मास जो आहे तो काय आहे इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्टचा मेजर आहे. म्हणजेच काय हायर द मास हायर इज द इनर्शिया. म्हणजेच काय जेवढा मास जास्त असणार आहे तेवढा इनर्शिया जास्त असणार आहे. ओके. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचा इनर्शिया काढायचा असेल तर त्याचा मासवरती डिपेंड असतं त्याचा इनर्शिया. ओके. आता इनर्शिया म्हणजे काय तर मी एक छोटंसं एक्झाम्पल देते. हे तुम्ही आधीच शिकलेले आहात तरीसुद्धा मी तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल देते. सपोज एखादी बस आहे आणि ती बस एका ठिकाणी थांबलेली आहे. त्यानंतर आपण ज्यावेळेस बसमध्ये जाऊन बसतो आणि ज्यावेळेस बस सुरू होते त्यावेळेस सुरू होताना आपल्याला थोडासा धक्का लागतो सुरुवातीला. ओके. मग तो जो धक्का लागतो की नाही आपल्याला जो जर्क बसतो दॅट इज इनर्शिया. आणि थोड्या वेळानंतर आपण स्टेबल होतो. बस चालू असते मोशनमध्ये असते पण आपण आतमध्ये स्टेबल असतो. ओके. तसंच जर का थोड्या वेळाने पुढे जाऊन स्टॉप आला आणि ती बस चालू असलेली बस पुन्हा थांबली म्हणजेच ड्रायव्हरने ब्रेक मारला तर आपल्याला परत एक थोडासा धक्का लागतो आणि तो धक्का म्हणजेच काय तर इनर्शिया. ओके. इनर्शियाची डेफिनेशन काय आहे इट इज द फोर्स विच ब्रिंग्स ऑल ऑब्जेक्ट टू द रेस्ट पोझिशन. म्हणजेच काय तर सपोज एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे म्हणजेच बस चालू आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण बसलो आहे म्हणजेच आपण मोशनमध्ये आहोत. पण बस चालू झाल्यानंतर आपल्याला एक थोडासा धक्का बसतो दॅट इज इनर्शिया आणि त्यानंतर आपण परत स्टेबल होतो. बस तर चालूच असते पण आपण पुन्हा स्टेबल पोझिशनमध्ये असतो. त्यानंतर ब्रेक मारल्यानंतर आपल्याला परत एक जर्क लागतो आणि आपण पुन्हा स्टेबल पोझिशनमध्ये येतो. ओके. म्हणजेच ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल किंवा रेस्टमध्ये असेल तर इनर्शिया काय करतो त्या ऑब्जेक्टला रेस्ट पोझिशनमध्ये घेऊन येतो. ओके. सो आता मास म्हणजे तुम्हाला कळलं कुठलाही ऑब्जेक्ट असू दे त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये जे काही मॅटर प्रेझेंट आहे तो म्हणजे त्याचा मास. आता आपण बघूया वेट. द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. ओके. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक छोटी अर्थ ड्रॉ करते. ओके. आणि ह्या अर्थवरती एक
ह्युमन बिंग उभा आहे. ओके, आता ह्या ह्युमन बिंगवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो आहे. म्हणजेच अर्थ काय करते आहे, सेंटर पॉईंटमधून ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. मग वेट म्हणजे काय, तर ह्या ऑब्जेक्टवरती किंवा ह्या लिव्हिंग थिंगवरती लागणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो अट्रॅक्ट करणारा फोर्स आहे, त्याला काय म्हणतात तर वेट. ओके, आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आपण जे नॉर्मल वेट आपलं सांगतो एकमेकांना, ते आपलं वेट नसून काय असतं तर मास असतं. ओके, कन्फ्यूज होऊ नका. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण वेट करतो वेट मशीनवरती, तिथे आपण त्याला बोलताना वेट म्हणतो, पण दॅट इज नॉट वेट. ओके, ते काय असतं आपलं मास असतं. ओके, मग वेट म्हणजे काय, तर सपोज हा ह्युमन बिंग आहे, ह्याचं मास काय असेल 45 kg. ओके, ह्याचं मास आहे 45 kg. म्हणजेच काय, तर ह्या ह्युमन बिंगच्या आतमध्ये जेवढे सेल्स प्रेझेंट आहेत किंवा त्याच्या आतमध्ये जे काही मॅटर प्रेझेंट आहे तो झाला त्याचा मास. ओके, 45 kg. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण ह्या ह्युमन बिंगवरती एक्झर्ट झालेला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू प्लस करू, त्यावेळी ते काय असतं तर त्याचं वेट असतं. ओके, आय होप तुम्हाला समजतं आहे. मी पुन्हा सांगते, सपोज एखादा ह्युमन बिंग आहे आणि त्याचं मास किती आहे 45 kg, ज्याला आपण नॉर्मली वेट म्हणतो, ते वेट नसून काय असतं आपलं मास असतं. ओके, त्यामुळे मी काय सांगते आहे, ह्या ह्युमन बिंगचं मास काय आहे 45 kg. याच्यामध्ये ज्यावेळी आपण ह्या ह्युमन बिंगवरती एक्झर्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲड करू, त्यावेळी काय असेल ते त्या ह्युमन बिंगचं वेट असेल. ओके, द फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट ऑन मास m ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटर्न ॲज. ओके, आता सपोज मी इथे एक ऑब्जेक्ट ठेवते आणि ह्याचं मास आहे m. ओके, आता ह्या m मास असलेल्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स एक्झर्ट होतो आहे अर्थकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला आपण कसं लिहू शकतो, तर W म्हणजेच वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू m म्हणजे मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. ह्या ऑब्जेक्टवरती म्हणजेच m मास असलेल्या ऑब्जेक्टवरती जो काही ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे त्याचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय तर त्याच्यावरती एक्झर्ट झालेला फोर्स, आणि म्हणजेच काय तर त्याचं वेट. ओके, सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. वेट म्हणजेच काय, फोर्स इज इक्वल टू m इंटू g. इट्स SI युनिट इज न्यूटन. ओके, आता मला सांगा फोर्सचं SI युनिट काय असतं तर न्यूटन असतं. म्हणून फोर्स म्हणजेच वेट आहे, म्हणून वेटचं SI युनिट काय आहे न्यूटन आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी. आता ह्याला वेक्टर क्वांटिटी म्हटलं आहे का, कारण आता बघा हा ऑब्जेक्ट आहे म्हणजेच हा ह्युमन बिंग आहे, ह्याचं माससुद्धा आहे प्लस ह्याच्यावरती फोर्ससुद्धा एक्झर्ट होतो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कुठून आहे फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच ह्याच्यामध्ये एक डायरेक्शन आहे, मॅग्नेट्यूड आहेच प्लस त्याच्यासोबत एक डायरेक्शनसुद्धा आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे वेटला वेक्टर क्वांटिटी. ओके, द व्हॅल्यू ऑफ G इज नॉट सेम एव्हरीवेअर. ओके, आता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण G ची व्हॅल्यू कशी काढायची ते शिकलो होतो, आणि त्याचा फॉर्म्युला मी इथे लिहून दाखवते. G इज इक्वल टू G(m)/r². ओके, हा आहे फॉर्म्युला त्याचा. मग आता आपण हे पण शिकलो होतो की अर्थवरती कुठेही तुम्ही गेलात तर G ची व्हॅल्यू चेंज होत असते. ओके, आणि याचं रिझन काय आहे तर रेडियस चेंज होते, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्लॅनेटवरती गेलात तरीसुद्धा G ची व्हॅल्यू चेंज होत असते. हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, G ची व्हॅल्यू चेंज होते म्हणजेच वेटसुद्धा चेंज होणार आहे. का, कारण वेटचा फॉर्म्युला काय आहे m इंटू G. मग G जर चेंज झाला तर वेटची व्हॅल्यूसुद्धा चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे हा ह्युमन आहे, याचं वेट अर्थवरती असेल सपोज 50 kg. आता मी इथे 45 kg त्याचं मास प्लस 5 kg मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲड केला, म्हणजेच टोटल 50 kg त्याचं वेट झालं. पण हाच ह्युमन बिंग जर का मूनवरती गेला तर त्याचं वेट वेगळं असेल. ओके, का, कारण त्याचा मास सेम राहील पण त्याच्यावरती जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू असणार आहे ती चेंज होणार आहे. ओके, द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑल्सो चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ओके, मग तेच त्यांनी सांगितलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टचं वेट चेंज होत राहतं कारण G ची व्हॅल्यू सारखी चेंज होत राहते. ओके, सो आता टेक्स्टबुक पेज नंबर 9वरती तुम्हाला एक छोटासा पॅरेग्राफ दिला आहे बघा ग्रीन कलरमध्ये.
तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. कोलोक्युअली वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन किलोग्राम्स विच इज द युनिट ऑफ मास. ओके, आता त्यांनी तेच सांगितलं आहे. तर वेट मेजर करताना आपण किलोग्राम्समध्ये मेजर करतो, पण ते तसं नसून किलोग्राम्स हे कशाचं युनिट आहे, मासचं युनिट आहे. ओके, बट इन सायंटिफिक लँग्वेज वेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 kgs. ओके, आता मी इथे लिहून दाखवते. राजीव्स वेट हे किती सांगितलं आहे, 75 kg सांगितलं आहे. तर ते त्याचं वेट नसून काय असतं, त्याचं मास असतं. ओके, वी आर टॉकिंग अबाउट राजीव्स मास. त्यांनी काय सांगितलं आहे, ते त्याचं वेट नसून ते काय आहे, त्याचं मास आहे. व्हॉट वी मीन इज दॅट राजीव्स वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन 75 kg मास. ओके, आता ज्यावेळेस आपण असं म्हणतो राजीव्स वेट इज 75 kg, त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं असतं, तर राजीवचं जो वेट आहे ते कशावरती आहे, तर त्याच्या मास जो 75 kg मास आहे त्याच्यावरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट झाला आहे तर ते ॲड करून त्याचं वेट आहे. ओके, ॲज राजीव्स मास इज 75 kgs हिज वेट ऑन अर्थ इज. ओके, आता राजीवचं मास काय सांगितलं आहे आपल्याला, 75 kgs सांगितलं आहे. मग त्याचं जर का अर्थवरचं वेट काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. मग हा फॉर्म्युला काय आहे, F इज इक्वल टू M इंटू G. मग M म्हणजेच काय, त्याचं मास किती दिलं आहे, 75 kgs इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. मग आता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक चार्ट दाखवला होता, त्याच्यावरती काय शिकलो होतो आपण, जर का अर्थ आहे आणि अर्थवरती ऑब्जेक्ट त्याच्या सरफेसवरती प्रेझेंट आहे, म्हणजेच त्याची हाईट किती आहे, 0 हाईट आहे. आणि 0 हाईटला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनचं व्हॅल्यू काय असते, 9.8. म्हणजेच ह्या राजीववरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे, 9.8. ओके, सो 75 इंटू 9.8 आणि याचा आन्सर काय येणार आहे, तर 735. फोर्सचं SI युनिट काय असतं, न्यूटन असतं, म्हणजेच वेट. मग आपण इथे लिहूया न्यूटन. म्हणजेच राजीवचं खरं वेट काय आहे अर्थवरती, 735 न्यूटन, पण आपण काय म्हणतो 75 kg. ओके, आवर वेटिंग मशीन टेल्स अस द मास. ओके, आपण ज्यावेळेस वजन करण्यासाठी वेटिंग मशीनवरती उभे राहतो त्यावेळेस ती मशीन आपल्याला ॲक्च्युअली काय सांगते, आपलं वेट न सांगता ती आपल्याला आपलं मास सांगत असते. ओके, मग आता बघा, तुम्हाला जर का तुमचं वेट माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, तुमचं मास इंटू 9.8. मग जी त्याचं आन्सर येईल ते तुमचं वेट असणार आहे अर्थवरचं. ओके, सो पटकन तुम्ही स्वतःचं वेट कॅल्क्युलेट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगा. ओके, The two scales balance in shop compares two weights, that is two masses. ओके, आता दुकानात गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वजन काटा असतो आणि त्या वजन काट्याला दोन्ही साईडला वजन मोजलं जातं. ओके, म्हणजेच काय, एका साईडला शॉपकीपर वेट ठेवतो आणि दुसऱ्या साईडला शुगर किंवा जे काही आपल्याला पदार्थ घ्यायचे आहेत ते ठेवले जातात. म्हणजेच त्या काट्यामध्ये दोन्ही बाजूला काय मोजलं जातं, तर दोघांचंही मास मोजलं जातं, पण आपण काय म्हणतो की वेट मोजलं जातं. ओके, सो पेज नंबर 10वरती तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये 2 क्वेश्चन्स विचारलेत. तर ते क्वेश्चन्स आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सर्फेस ऑफ द अर्थ. ओके, तर त्यांनी क्वेश्चनमध्ये काय आपल्याला सांगितलं आहे, तर सपोज आपण अर्थवरती उभे आहोत आणि अर्थवरून जर का आपण वरती जायला लागलो तर आपलं वेट कॉन्स्टंट राहील का, असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर ऑफकोर्स नाही राहणार आहे, कारण वेटचा फॉर्म्युला काय आहे, M इंटू G. मग मास तर तेच राहील, पण G चेंज होणार आहे. आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्येच बघितलं की Gची व्हॅल्यू चेंज होते कधी, ज्यावेळेस आपण अर्थपासून वरती जातो त्यावेळी Gची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, कमी होत जाते. ओके, सो मास सेम राहील पण Gची व्हॅल्यू कमी होणार आहे, म्हणजेच वेटसुद्धा आपलं चेंज होणार आहे. मग ह्याचा आन्सर काय येईल, द वेट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर, इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2 r, व्हॉट विल बी युअर वेट. ओके, आता मी इथे तुम्हाला काढून दाखवते बघा. त्यांनी काय सांगितलं आहे, डिस्टन्स किती सांगितलं आहे आपला सेंटर ऑफ द अर्थपासून, डिस्टन्स आहे 2 r. ओके, डिस्टन्स म्हणजेच काय, तर आपली रेडियस आपण म्हणूया. मग आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ आपल्याला काय सांगतो, तर F इज इक्वल टू G
m1 m2 अपॉन आरचा स्क्वेअर. मग आता बघा आपल्याकडे आता आर काय आहे 2r आहे. मग आपण ही व्हॅल्यू पुट करूया जी एम एम अपॉन 2r स्क्वेअर. ओके, सो आता व्हॅल्यू काय होणार आहे जी एम एम अपॉन 2 टू जा 4r स्क्वेअर. म्हणजेच बघा इथे 1 आहे. ओके, 1/4 झाली व्हॅल्यू. म्हणजेच इथे फोर्स आता बघा जो फोर्स इथे ऑलरेडी आहे अर्थच्या सरफेसवरती तो फोर्स वरती गेल्यानंतर 1/4ने कमी झाला आहे. ओके, म्हणजेच अर्थच्या सरफेसवरती जे वेट असणार आहे ते वेट वरती गेल्यानंतर म्हणजेच 2r एवढी जर का रेडियस असेल तर आपलं वेट काय होणार आहे सरफेसवरती असल्यापेक्षा 1/4 टाईम कमी असणार आहे. ओके, सो ह्याचा आन्सर तुम्ही कसं लिहू शकाल? If the distance from the center of the earth is 2r, then our weight will become 1/4 times of the original weight. Okay? आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.